एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. तर केरळचा जो टूर आहे आमचा तो संपलेला आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत परळीलाच, म्हणजेच रिषभ आणि आयुषच्या मामाच्या गावाला आलेलो आहोत. काय खाण्यासाठी आलोत मामाच्या गावाला? आंबे. मामाच्या गावाला काय खायचे? आंबे. येतं बघा, आंबे पिकू घातले. त्या बॉक्समध्ये थोडे पिकलेले आंबे आहेत, ते अगोदर खातोय. इथे आंबे पिकवायला ठेवलेत. आता सिटी म्हणले की आपल्याला गवत काही मिळत नाही. हे हे पण ऑलमोस्ट आता पिकत आलेले आहेत. तर मामा अजून आलेला नाही. मामा येणार आहे आता आज किंवा उद्या मामा येणार आहे. मग मामासोबतची दररोजची मस्ती आहेच. तर बघूया, चला आजचा हा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. काय काय करायचं ते का पूर्ण खाऊन टाक, खाली ठेवायचं नसते तसा. कशाला? हां, खाऊन टाक बघ, दादा संपवायलाय. हां, तू कुठे चाललास? हां, बर चालते. झालं, बसा मग, ते खाऊन घ्या. मग दादा फिनिश करते अगोदर तू फिनिश करायचं का दादाने कोण करते फिनिश? पाहूयात. छान आहे का? छान आहे. अजून चिकू यायचा राहिलेला आहे. चिकू आलेला नाही. चिकू येणार आहे 1-2-3 दिवसामध्ये. मग चिकूची पण एंट्री होईल आपल्या ब्लॉगमध्ये. चिकू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. ह्या दोघांचा कोण? भाऊ. ह्या दोघांचा कोण? भाऊ. तुझा व्हिडिओ करू? हां, काय बोलतोस व्हिडिओवर? आंबा खाल्ला. हां, मी आंबा खाल्ला. हां. सगळे आंबे खाल्ले. भिजून घातले. खाल्ले. अजून मस्त लागले. जेवण पण केलं का? जेवण काय केलं? भेंडीची भाजी खाल्ली. रिषभला ऑल टाइम फेवरेट आहे रिषभची भाजी म्हणजे भेंडीची भाजी. दररोज दिली तरी रिषभ कंटाळत नाही. तरी काल पण भेंडीचीच भाजी करायला लावली त्याने आईला. आज पण भेंडीची भाजीच करायला लावली. आता उद्या करायची नाही, खाली ठेवायचं ते. भेंडीची भाजी खाऊन बोर व्हायलेत. तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.